नमस्कार, मी तृप्ती. श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये तुमचे स्वागत. आपण आज स्वामी चरित्र सारामृत या 4, 5, 6 अध्यायाचे पठण करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शना देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्ने येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्यात ते फसले ऐसे आले किती एक. भक्ती अंतरी जे जे इच्छिती ते ते येती राजे पुरविती. दृढ चरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कल कोटासी. हसोनी म्हणती जनांसी ढोंग्यांच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण यांचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयानी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. तेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवलेख. एका भक्तीचे या घरी पातळी समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छु जनसंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊनी चरणांचे मंगलनाम गरजती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करती. क्षणैक तटस्थ होती वैरभाव विसरुनी. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशापुढी लोटीती. मोडली जनाची गर्दी तो येऊनी सेवेकरी. संन्याशापुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी पर्शन केला अन्नोकदासी. सूर्य जाता असता जळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे. जे पातलेन करू छळना त्याची झाली विटंबना. दंडवया कुस्ती तजना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसुत प्रेमळ भक्त चतुरोध्याय गोडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैष्णवरा अज्ञानतम छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परतपरा भक्त खरा सदैव तू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत झाले वार्ता पसरली चौकडे. कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे. राजे रजवाडे थोर थोर तेव्हा कित्येक नृपती. स्वामी दर्शन घेऊन इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती. आणू म्हणती तयासी बडोद्या माझी त्यावसरी. मल्हाराव राजाधिकारी एकदा आर्तयांचे अंतरी. विचार ऐसा पातला दिवाणानी सरदार मान करी दैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी बोलती वचन. कोण एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपालांगी परियेसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावी वटपुरीसी. तरी मी आणून तयासी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकुनी उत्तर संतोषिल तो नृपवर. तैसी सभाही समग्र आनंदित जाहली. नृपतीसह सकळ जणे त्यापरी तात्यांसी सन्माने. गौरवणी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले ते केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनाची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राज्य घराण्यातली युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी कैसे नेहू आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने. दिदली बहु साल दाने याचक धने तृप्त केले. स्वामींचे या पूजे प्रती नाना द्रव्य समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसी करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्यामनी खिन्न झाले विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्पांप्रती. त्याचा लांगी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या.
जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनमधील तुम्हा ते द्रव्येन सर्वंशा चोळप्पासी लागली आशा तयांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल चोळप्पाने कर जोडूनी विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चालावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान ते जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिली सत्वर राव मल्हारपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा शिरस्तु शुभम भवतु अध्याय 6 श्री गणेशाय नम धरून शशीचा हात अक्षरे पंडित लिहिवित तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायांच्या अंती चोळप्पा विनवी स्वामींप्रती कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हसुनी मल्हारराव वाचिया मनी आम्हाविषयी भावनसे म्हणून आता यांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्यामनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी भावा यत्न करुणी ऐसा विचार गेला म्हणी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्तासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला वेगळं चित्त काही उपाय सुचेना आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळून येतींसी असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींसी तात्यासाहेब निघाले कडपगावचा मार्ग धरला अर्धा मार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थांना गोष्ट विदित जाहली मेन्यातून उतरले मागोती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी मग पैशाती घेऊनी बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचूनी अन्य उपाय न होय परी मल्हारराव रूपती प्रयत्नारंभित पुढती सर्वत्रांशी विचारती कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत त्यांचे नाव नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामींपुढे ठेवित ती पाहुणी समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणोनी सतर ठोका यांचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले क्रोधमुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी पाले तोंडचे पाणी लटलट कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतांसी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावरी आला त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाबिली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परसोत षष्टोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्टोध्याय समाप्त शुभम भवतु केलेली सेवा श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद.